नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा मी फूड ट्रकमधनं करते आहे कारण मला बऱ्याच रिक्वेस्ट आल्या होत्या की बऱ्याच लोकांना फूड ट्रक आतनं कसा आहे हे बघायचं आहे। त्यामुळे आज तुम्हाला मी फूड ट्रकची टूर देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ फूड ट्रकमधनं। तर चला बघूयात। आधी मी तुम्हाला बाहेरनं फूड ट्रक दाखवते की कसा आहे आणि मग आपण आतमध्ये येऊयात। चला। तर हा आहे आपला फूड ट्रक। हा बाहेरनं असा दिसतो आणि इथे आहे त्याचा मेन्यू। हा पूर्ण मेन्यू आम्ही या फूड ट्रकवर बनवतो। ते सगळे प्रकार तुम्हाला इथे दिसतात इथले। तर हे चिकनचे प्रकार आहेत। आत्ता आपण रिसेंटली त्याच्यामध्ये हे क्लासिक फ्रॉन्टेगा ॲड केलेले आहे आणि हे जे क्रिस्पी चिकनच्या पॅटीज ज्या दिसत आहेत तर त्या आपण सगळ्या घरी बनवतो। होममेड पॅटीज असतात। हे आहे आपलं क्रिस्पी व्हेजी। याची पण जी पॅटी येते ती पण आपण घरी बनवतो आणि मग बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तर सगळ्या फ्रोझन असतात। हे आहे आपल्या फूड ट्रकचं नाव, बर्गर्स फॉर यू। ही आहे फूड ट्रकची सर्व्हिस विंडो। इथनं आपण फूड सर्व करतो आणि पेमेंट आपण इकडनं ॲक्सेप्ट करतो। आणि हे जे आहे ते पेमेंटसाठीचं मॉनिटर इथे लावलेलं आहे। इथे लोक क्रेडिट कार्ड स्वाईप करतात। हे जे तुम्हाला वरती दिसतंय त्याला ऑनिंग असं म्हणतात। ऊन असेल किंवा पाऊस असेल तर कस्टमरला इथे उभं राहून खाता यावं, त्यासाठी हे करून घेतलेलं आहे। आता आपण जाऊयात आतमध्ये। हे जे डोअर आहे ते अर्थातच ड्रायव्हरसाठी आहे। इथून ड्रायव्हर ये जा करू शकतो। आतमध्ये जाऊयात आता। हे आहे ड्रायव्हर सीट आणि हा जो ट्रक आहे तो फुल्ली ऑटोमॅटिक आहे, म्हणजे याला मॅन्युअल गिअर्स वगैरे काही नाही आहेत। आता फूड ट्रकमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फायर एक्सटिंग्विशर्स। तर याच्यामध्ये दोन प्रकार असतात। आपलं जे नेहमीचं येतं लाल कलरचं ते एक असतं आणि हे जे आहे ते के क्लास फायर एक्सटिंग्विशर आहे की जे फूड ट्रकमध्ये कंपल्सरी तुम्हाला ठेवायला लागतं। जेव्हा तुम्ही कुठल्या इव्हेंटला जाता, कार्निवल वगैरे असतात तर अशा वेळेला फूड ट्रक आम्ही घेऊन जातो। तर त्यावेळेला फायर इन्स्पेक्शन होतं, फायर ऑफिसर येतात आणि ते सगळ्याचं इन्स्पेक्शन करतात आणि ते हे बघतात की हे दोन एक्सटिंग्विशर तुमच्याकडे आहेत का नाही। आणि त्याचबरोबर त्याला हे टॅग्स असतात तर ते पण असणं खूप गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट एड किट। हे तुमच्या फूड ट्रकमध्ये असणं अगदी गरजेचं आहे। पप्पा लावलेले आहेत। आता आपण जाऊयात फूड ट्रकच्या किचनमध्ये। ड्रायव्हर केबिन आणि किचन मध्ये हा एक दरवाजा केलेला आहे प्रायव्हसीसाठी। त्यानंतर ड्रायव्हर सीटच्या बरोबर मागे इथे हा आहे फ्रीज। आता हे जे इथे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत 3 कंपार्टमेंट सिंक्स की ज्याच्यामध्ये भांडी घासली जातात, इथे वॉश केली जातात, इथे रिन्स केली जातात आणि इथे ती सॅनिटाईज केली जातात। याच्यामध्ये तुम्ही हात धुवू शकत नाही। हात धुण्यासाठी इथे सेपरेट सिंक असतं। आता हे सिंक बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अरे इथे पाणी कुठे असतं किंवा पाण्याची टाकी कुठे असते, ती तुम्हाला दाखवते। फूड ट्रकमध्ये इथे खाली ही पाण्याची टाकी असते। ही 40 गॅलनची टाकी आहे आणि इथे 2 नळ असतात। एक असतो थंड पाण्यासाठी आणि एक असतो गरम पाण्यासाठी। आता इथे जे वापरलेलं पाणी असतं तर ते जमा होण्यासाठी या ट्रकच्या खाली एक टँक आहे ज्याला ग्रे वॉटर टँक असं म्हणतात। ते पाणी तिथे जमा होतं आणि त्या पाण्याची विल्हेवाट तुम्ही अशी कुठेही करू शकत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला कॉमर्शियल किचन म्हणजे कमर्शियल किचन असतं, तिथे जाऊनच त्या पाण्याची विल्हेवाट करायला लागते। ते जसं मी सांगितलं की थंड पाणी आणि गरम पाणी पण येतं, तर गरम पाण्याचा जो वॉटर हीटर असतो तो इथे तुम्हाला दिसेल। हा जो आहे तो गरम पाण्यासाठीचा हीटर आहे आणि इथे सगळे क्लिनिंग सप्लाईज असतात। आता या फ्रीजच्या शेजारी हे आता छोटं किचनच आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करायला लागतात। तर इथे आम्ही या सुऱ्या ठेवण्यासाठी हे केलेलं आहे। त्यानंतर इथे आहे टोस्टर आणि हे आहे सँडविच स्टेशन की जिथे आम्ही सँडविचेस बनवतो आणि त्याच्यासाठी जे सगळं सामान लागतं की टोमॅटो, कांदा, लेटस वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी इथे असतात। आणि सँडविचेससाठी लागणारे बन्स हे इथे ठेवलेले आहेत।
आता हा जो इथे तुम्हाला सिलेंडर दिसतोय तर कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सिलेंडर कसला आहे. तर ही आहे फायर सेपरेशन सिस्टीम. ती काय आहे ते मी तुम्हाला आता सांगते. आता हे जे तुम्हाला पूर्ण सगळं दिसतंय तर हे आहे हुड. जे रेस्टॉरंट्समध्ये पण किचन्समध्ये हुड असतात तर त्या स्टँडर्डचं हुड इथे वापरायला लागतं. आणि हे जे नॉझल्स त्याला खाली दिसत आहेत तर हा एक फायर सेपरेशन सिस्टीमचाच भाग आहे आणि तो त्या सिलेंडरला कनेक्टेड असतो. जर इथे आग वगैरे लागली तर हे ट्रिगर होतं आणि त्यातून एक प्रकारची पावडर येते आणि ती आग विझवली जाते. आता आपण काही कुकिंग इक्विपमेंट्स बघूयात. त्यामध्ये आहे हा फ्लॅट टॉप म्हणजे थोडक्यात तवा आपला, की ज्याच्यावर आम्ही चिकन ग्रिल करतो किंवा बन टोस्ट करतो. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा तवा आहे. आणि त्याला इथे 3 बर्नर्स आहेत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या इथे अरेंज करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला तेलाचा डबा दिसतोय तर एवढं एक आणि अजून अर्ध एवढं तेल एका फ्रायरमध्ये बसतं. आता हे जे इथे आहे ते आहे प्रेप टेबल. म्हणजे तुम्हाला काही प्रिपरेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी हा टेबल बनवून घेतलेला आहे आम्ही. त्यानंतर या साईडला हा जो आहे तो पूर्ण फ्रीझर आहे. म्हणजे तिकडे फ्रीज आणि हा फ्रीझर. यामध्ये सगळ्या फ्रोझन गोष्टी आम्ही ठेवतो. त्यानंतर परत इथे एक डम स्टेशन आहे. त्यानंतर इथे मायक्रोवेव्ह पण आहे. हा जो इथे दिसतोय तो आहे चीज डिस्पेन्सर. यामध्ये चीजचा एक डबा ठेवायचा आणि पंप केल्यानंतर चीज त्यातून बाहेर येतं. हे जे आहे ते ऑर्डर घेण्यासाठीचं स्क्रीन आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी इथे फिल करून ठेवलेल्या आहेत. इथे अशा ऑर्डर्स घ्यायच्या आणि त्याची जी रिसिट येते ती इथून येते. आणि हा आहे कॅश ड्रॉवर. हे जे वरती तुम्हाला दिसतंय ते दोन्ही हे आहेत आमचे स्टोरेज शेल्फ, जिथे स्टोरेज करू शकतो. आणि तसेच इथे खाली पण आहेत की जिथे बरंचसं सामान आमचं मावतं. आता आतल्या किचन मधल्या गोष्टी तुम्ही बघितल्या. आता ट्रकच्या बाहेर काय गोष्टी असतात हेही मी तुम्हाला दाखवते. हा आहे आपला दुसरा दरवाजा. आणि हे जे 2 बॉक्सेस तुम्हाला इथे दिसत आहेत तर हे आहेत प्रोपेन टँक्स. मी ओपन करून दाखवते. हा आहे एक प्रोपेन टँक की ज्याच्यावर आपले गॅस अप्लायन्सेस सगळे चालतात. आणि हा आहे दुसरा. तर एका प्रोपेन टँकमध्ये इथे 22 गॅलन प्रोपेन असतं. हे 22 गॅलन आणि हे 22 गॅलन असं मिळून 44 गॅलन इतकं प्रोपेन लागतं. हे इलेक्ट्रिसिटी जी येते तर ती जनरेटर थ्रू येते. आता जनरेटर कुठे असतो या ट्रकमध्ये हे मी तुम्हाला दाखवते. या फूड ट्रकचा जो जनरेटर आहे तो ड्रायव्हर साईडला आहे. 9500 वॅट्सचा हा जनरेटर आहे. ट्रकमधले सगळे अप्लायन्सेस हे या जनरेटरवर चालतात. ट्रकच्या वरच्या भागामध्ये हे जे 2 दिसत आहेत तर ते आहेत एक्झॉस्ट फॅन्स. बऱ्यापैकी आकाराने हे मोठे आहेत. आणि ट्रकच्या आतमधली अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली ती म्हणजे या सनलाईट विंडोज. हवा खेळती राहण्यासाठी आम्ही या स्पेशली बनवून घेतलेल्या आहेत. तर असा आहे आमचा बर्गर्स फॉर यू फूड ट्रक. तुम्हाला ही फूड ट्रकची टूर कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही अमेरिकेत असाल, तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुमचे जर काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्ही न्यू जर्सीमध्ये असाल तर नक्की एकदा आमच्या ट्रकला व्हिजिट करा आणि आमचे क्रिस्पी बर्गर्स नक्की ट्राय करा. धन्यवाद.